Well, good evening, everybody. Good evening, Pastor Dongre, and thank you for translating. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये शुभेच्छा. नमस्कार. And today we take the last chapter of our systematic theology. आणि शिस्तबद्ध थिओलॉजी म्हणजे धर्मशास्त्राच्या या विषयाचा आजचा शेवटचा वर्ग असणार आहे. आमेन. And we're going to do an overview of what is eschatology. आणि इस्काटॉलॉजी म्हणजे शेवटच्या काळामध्ये घडणाऱ्या घटना याचं थोडक्यामध्ये आज आपण त्याची पाहणी करणार आहोत. आमेन. And it is the study of what Scriptures teaches about the end times. आणि पवित्र शास्त्र शेवटच्या काळामध्ये घडणाऱ्या घटनांविषयी काय सांगतं याचा थोडक्यात आज आपण आढावा घेणार आहोत. आमेन. And the Bible teaches some certainty about that period of the end times. आणि शेवटचा काळ कशा पद्धतीने असेल त्या काळाची बरीच लक्षणं चिन्ह पवित्र शास्त्रामध्ये देण्यात आलेली आहेत. आमेन. But there remain a lot of unclear points, and so humility is essential when approaching this आणि study. मात्र पण सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पवित्र शास्त्रामध्ये स्पष्टपणे देण्यात आलेल्या नाहीत. काही गोष्टी अस्पष्ट आहेत, म्हणून तुम्हाला त्या नीटपणे समजून घेणं आवश्यक आहे. आमेन. I think we can really see when the signs are coming, but this is not our priority. आणि निरनिराळ्या जगामध्ये ज्या घटना घडत आहेत, शेवटच्या काळातील चिन्ह जणू काय आम्हाला दिसत आहेत, पण तो आमचा प्राधान्यक्रम नाही. ती महत्वाची गोष्ट आमच्यासाठी नाही आहे. But let me start with the end time and what the Old Testament talks about. आता जुना करार शेवटच्या काळाविषयी काय शिकवतो हे थोडक्यामध्ये आपण पाहूया. And the first theme that we see is the day of the Lord. आणि जुन्या करारामध्ये प्रभूचा दिवस असा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे. प्रभूचा दिवस. And it is a theme that many prophets talk about. आणि जुन्या करारातील अनेक देवाच्या संदेष्टांनी त्याबद्दल लिहिलेलं आहे. प्रभूचा दिवस येणार. And it refers to a future time when God will act to judge evil and deliver his people. आणि मग प्रभूचा दिवस म्हणजे काय आहे या संदेष्टांच्या मते, की प्रभूचा दिवस म्हणजे असा दिवस किंवा अशी वेळ ज्या वेळेला देव जे देवाचे शत्रू आहेत किंवा जे दुर्जन आहेत त्यांचा न्याय करेल, त्यांना शिक्षा करेल, आणि जे देवाचे लोक आहेत देव त्यांची सुटका करेल. आमेन. And for example, the prophet Joel talks about signs and judgment, but also a call to repentance. आणि योएल संदेष्टाने देखील अनेक लोक देव कशा प्रकारे न्याय करणार आहे लोकांचा त्याविषयी लिहिलेला आहे. पण योएल संदेष्टानं पश्चातापाविषयी देखील लिहिलेला आहे. लोकांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. आमेन. And the next theme that we find in the Old Testament is the coming of the Messiah. आणि जुन्या करारामध्ये दुसऱ्या एका गोष्टीविषयी अनेक लेखकांनी लिहिलेलं आम्ही वाचतो, की येणारा मशीहा. And many prophecies look forward to a king or anointed one who will rule with justice and lead into a new era, a new age. आणि मग हा मशीहा कोण असेल? तो एक शक्तिशाली राजा असेल आणि तो न्यायदंडाने राज्य करेल आणि तो सर्व लोकांवर न्यायाने राज्य करेल, सर्वांना न्याय देईल. असा जो राजा तो येणार आहे, मशीहा येणार आहे, अशी जुन्या करारामध्ये अनेक ठिकाणी संदेष्टांची वर्णनं आम्हाला आढळतात. आमेन. Isaiah chapter 9 speaks of a child who will be called mighty God and bring peace. यशायाच्या 9व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये आम्ही काय वाचतो? आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र देण्यात आलेला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. सत्ता खांद्यावर असणारा अधिकारी राजा मशीहा. आमेन.
And we find also some verse about the resurrection and the afterlife. आणि पुनरुत्थान आणि पुनरुत्थानानंतरचं जीवन याविषयी देखील अनेक वचनं आम्हाला आढळतात. For example, in the prophet Daniel, chapter 12, multitude who sleep in the dust of the earth will awake. आणि दानिएलच्या ग्रंथामध्ये 12व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की पृथ्वीवर जे झोपलेले आहेत किंवा मृत झालेले आहेत ते अनेक लोक मरणातून पुन्हा जिवंत होईल, जणू काय त्यांचं पुनरुत्थान होईल. आमेन. Some to everlasting life, others to shame and everlasting contempt. आणि मग हे जे लोक मरणातून जिवंत झालेले आहेत ते सार्वकालिक जीवनामध्ये तर प्रवेश करतील किंवा सार्वकालिक दंडासाठी ते मान्य होतील. आमेन. There's also a vision of a restoration and renewal. आणि मग अनेक दृष्टांत जुन्या करारामध्ये आम्हाला आढळतात की नवीकरणाच्या अनेक गोष्टी जुन्या करारातील संदेष्टांनी लिहिलेल्या आहेत. आमेन. A renewed creation, a restored Israel where justice and peace will flourish. आणि इस्रायलची पुनर्स्थापना होईल, पुनर्निर्मिती होईल आणि इस्रायल देश हा नीतीनं आणि न्यायानं राज्य करेल असं जुन्या करारातील अनेक संदेष्टांनी भविष्यवाणी केलेली आम्ही वाचतो. आमेन. And Isaiah 65 describes a new heaven and new earth where joy replaces sorrow. आणि यशायाच्या 65व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली, पहा जुने आकाश आणि जुनी पृथ्वी ही निघून गेलेली होती आणि नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी अस्तित्वात आली होती. Or Amen. Ezekiel 37, the vision of dry bones symbolizes Israel's national and spiritual restoration. आणि यहेजकेलाच्या 37व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो शुष्क अस्थींच्या खोऱ्यामध्ये ज्या वेळेला देव यहेजकेलाला म्हणाला की या अस्थी पुन्हा जिवंत होतील काय, आणि मग त्या पुन्हा जिवंत झाल्या आणि ते एक मोठं सैन्य उभा राहिलं. हे कशाचं द्योतक आहे? इस्रायल लोक जे जगभर पांघरलेले होते ते पुन्हा एकत्र येतील इस्रायल देशामध्ये, त्यांची पुनर्स्थापना होईल आणि ते बलाढ्य होतील आणि देव त्यांच्या वतीने लढेल, देव त्यांच्यावर राज्य करेल. आमेन. And there's also a theme about universal justice and worship. आणि सार्वकालिक म्हणण्यापेक्षा वैश्विक उपासना आणि वैश्विक न्याय अशी देखील एक गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो. Where we see that God's plan isn't just for Israel but includes the nations. आणि देवाची योजना तारणाची फक्त इस्रायल यहुदी लोकांपुरतीच नव्हती, तर जगातल्या सर्व धर्मीयांच्या सर्व देशातील लोकांसाठी ही होती. हे त्यातून आम्हाला स्पष्ट दिसतं. आमेन. There will be a global recognition of his reign. आणि देवाच्या सत्तेचं जागतिक प्रसार होईल किंवा लोक त्याला मान्यता देतील असं देखील अभिवचन आहे. And in Isaiah and Micah we have nation coming to worship at God's mountain. आणि यशाया आणि मिखा संदेष्टा आम्हाला देवाच्या पर्वतावर अनेक राष्ट्र म्हणजे अनेक राष्ट्रातील देशातील लोक येऊन देवाची भक्ती करतील असं लिहिलेलं आहे. आमेन. Or nation coming to Jerusalem to worship the Lord. आणि अनेक राष्ट्र म्हणजे अनेक राष्ट्रातील लोक इस्रायलमधील येरुशलेममधील मंदिरात येऊन देवाची भक्ती करतील, आराधना करतील असंही लिहिण्यात आलेलं आहे. आमेन. So in the Old Testament we don't have a plan, we don't have an outline, we just have glimpse in something that will come in the future. आणि जुन्या करारामध्ये या शेवटच्या काळातील स्पष्टीकरण करणाऱ्या असं गोष्टी नाही आहेत, पण कुठं कुठं नव्या करारामध्ये किंवा शेवटच्या काळातील गोष्टी कशा प्रकारे असतील याची झलक आम्हाला जुन्या करारामध्ये पाहावयास मिळते. आमेन. Now we come into the New Testament. आता नव्या कराराकडे ज्यावेळेला आम्ही येतो, and there it's really much more important informations that we have. आणि मग आता शेवटच्या काळाविषयी नव्या
फार महत्वाच्या गोष्टी आम्हाला वाचाव्यास मिळतात. And the first thing we have is the present age, the age of the आणि church. आणि सध्याचं जे युग आहे, ज्याला आम्ही मंडळीचं युग म्हणतो किंवा कृपेचं युग म्हणतो, त्याविषयी नवीन करारात स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे. आमेन. And it is a time that covers the ascension of Christ until he comes back. हा, आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानानंतर झालेलं स्वर्गारोहण तिथपासून ते प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा ज्या वेळेला या पृथ्वीवर येईल तिथपर्यंतचा काळ हा कृपेचा काळ किंवा मंडळीचा काळ म्हणून संबोधला जातो. आमेन. And the That is grace gospel is age. preached to all nations. या कृपेच्या काळामध्ये काय होईल की प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सर्व देशातील सर्व लोकांना गाजविली जाईल. आमेन. And when we read the Great Commission, when we hear Jesus saying that we will be his witnesses, then that is our priority. आणि मग ज्या वेळेला मत्तई 28 मध्ये आम्ही पाहतो की येशूची जी महान आज्ञा आहे आणि येशू म्हणतो की सर्व देशातील किंवा सर्व जगातील लोकांना ही घोषणा करण्यात येईल आणि मग ही स्वार्थ सर्व देशांना कळवल्यानंतर प्रभू येशूचं दुसरं येणं होईल असं त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. आमेन. But we have to realize that the present age is also from the ascension of Christ till he comes, the beginning of the end times. आणि मग जे आताचं जे युग आहे किंवा आताचा काळ आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणापासून ते शेवटच्या काळापर्यंतचा काळ असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. आमेन. So we can look through the 2000 years since Christ went away, that there has been increasing trouble and signs of the end. आणि या गेल्या 2000 वर्षाच्या कालावधीकडे जर आपण नजर टाकली प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान आणि स्वर्गारोहणानंतर तर जगामध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आम्हाला आढळतात. अनेक स्थित्यंतर बदल झालेले जगामध्ये देखील आम्ही पाहतो. आमेन. And we hear about war, we hear about deception, we hear about persecution, we hear about moral decline. आणि मंडळीचा छळ झालेला आम्ही वाचतो. अनेक युद्धाच्या आवया आम्ही पाहतो आणि लोकांची नैतिकता ढासळलेली आम्हाला आढळते. लोकांचा विश्वास कमी होत चाललेला आम्हाला दिसतो देवावरील. अशा अनेक गोष्टी आम्हाला या 2000 वर्षाच्या कालावधीत घडताना दिसतात. आमेन. And the Bible calls that the birth pains. आणि पवित्र शास्त्र त्याला प्रसूती वेदना म्हणजे एक आई ज्या वेळेला लेकराला जन्म देताना ज्या वेदना सहन करते त्याला प्रसूती वेदना किंवा लेबर पेन म्हणतात. आमेन. Now we are closer to the end time, of course, than when the New Testament was written. आणि नवा करार ज्या वेळेला लिहिण्यात आला त्या काळापेक्षा आता आम्ही या शेवटच्या काळाच्या अधिक नजदीक किंवा जवळ आलेलो आहोत. आमेन. And towards the end of the end time, there are several things that should happen. आणि आता शेवटच्या काळातील शेवटच्या भागामध्ये अनेक घटना घडताना आम्हाला पाहायला मिळणार आहेत. आमेन. And one of the events that Paul talks about is the rapture. आणि संत पावलाने एका विशेष घटनेचं वर्णन नव्या करारामध्ये केलेलं आहे. ती घटना म्हणजे मंडळीचं वरती उचललं जाणं किंवा मंडळीचं लोकांतर होणं. आमेन. And this is an event where a believer will be caught up to meet Christ in the air. आणि हे लोकांतर म्हणजे काय की प्रभू येशू ज्या वेळेला मध्य आकाशी येईल तो लोकांना पृथ्वीवरील दिसणार नाही. प्रभू येशू मध्य आकाशी येईल त्यावेळेला आद्य दिव्यदूताची वाणी तुतारी वाजेल आणि मग जे जिवंत विश्वासणारे आहेत त्यांना नवीन शरीर प्राप्त होऊन ते प्रभू येशूकडे मध्य आकाशी ढगामध्ये ओढले जातील आणि प्रभू येशूवरील विश्वासामध्ये जे मेलेले आहेत त्या मेलेले पृथ्वीवरून उठवले जातील, जिवंत होतील.
त्यांना देखील नवीन शरीर प्राप्त होतील आणि प्रथम पुनरुत्थानामध्ये ते देखील मध्य आकाशी प्रभूकडे ओढले जातील. त्यालाच पहिले पुनरुत्थान म्हटलेलं आहे. त्याला लोकांतर किंवा रॅप्चर असं म्हणण्यात आलेलं आहे. आमेन. And the Lord himself will descend from heaven with a cry of command, with the voice of archangel and the sound आणि of मग the trumpet of God. आणि देवाच्या तुतारीचा नाद होईल. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः ढगातून अवतरेल आणि मग तो नाद सर्व विश्वासणाऱ्यांना ऐकू येईल. विश्वासणाऱ्यांना नवीन शरीर मिळतील. ते आहेत त्या ठिकाणी त्यांना नवीन शरीर मिळेल. ते स्वर्गाकडे प्रभूकडे ओढले जातील. आणि And जे the dead मेलेले in Christ, विश्वासणारे आहेत त्यांना yes. नवीन शरीर मिळून ते देखील स्वर्गामध्ये प्रभूकडे ओढले जातील. आमेन. And the dead in Christ will rise first, and those who are on earth will follow them. And we will meet all together to meet the Lord in the air. प्रभूवरील विश्वासामध्ये जे झोपलेले आहेत किंवा मेलेले आहेत, त्यांच्या अस्थी ज्या ज्या ठिकाणी असतील, कब्रस्थानामध्ये असतील, कोण समुद्रात मेलेले विश्वासणारे असतील, समुद्र त्यांना देईल. कोण अग्नीमध्ये असतील, त्यांची राख झाले असतील, तिथून ते उठतील. जिथं जिथं कोण मेलेले असतील तिथून ते उठतील. येशूवर विश्वास ठेवणारे मेलेले लोक आणि जिवंत लोकांना नवीन शरीर मिळतील आणि मेलेले लोक उठतील, त्यांना नवीन शरीर मिळतील आणि हे दोन्ही प्रभूकडे आकाशामध्ये ओढले जातील. त्यालाच रॅप्चर किंवा लोकांतर असं म्हणण्यात आलेलं आहे. आमेन. So the rapture will not be silent or secret. आणि हे जे लोकांतर आहे ते गुप्त असं असणार नाही. Though most people may not understand the sounds or its meaning. आणि प्रभू येशू ज्या वेळेला दुसऱ्यांदा मध्य आकाशी येईल, आद्य दिवदूताच्या तुतारीचा नाद, हा नाद म्हणजे आवाज अनेक लोकांना समजलेला नाही. आमेन. And we have the rapture, and then we have another event that may be before the rapture or after the rapture. आणि लोकांतर झाल्या नंतर किंवा लोकांतराच्या आधी आणखीन एक महत्वाची घटना घडणार आहे असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. And it's the tribulation. आणि संकटाचा काळ त्याला म्हटलेला आहे. 3.5 वर्ष संकटाचा काळ दानिएलच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचतो. And we have that from the book of Daniel. There could be 7 years of tribulation, 3.5 tribulation, and 3.5 great tribulation. आणि दानिएलच्या 70 सप्तकांचं जे भविष्य आहे, दानिएलने लिहिलेलं 70 सप्तक म्हणजे 7 490 वर्षाची हे वेगवेगळ्या राज्यकर्ते या पृथ्वी तलावर येतील त्यानं लिहिण्यात आलेलं आहे. त्यामध्ये त्याने उल्लेख केलेला आहे की 7 वर्षांचा हा विशेष कालावधी असेल. हा 7 वर्षांचा कालावधी 3.5 वर्षाच्या 2 भागामध्ये विभागला जाईल. पहिली 3.5 वर्ष संकटाचा कालावधी आणि दुसरी 3.5 वर्ष ग्रेट ट्रिब्युलेशन म्हणजे महासंकटाचा कालावधी. असं 7 वर्षाचा कालावधी तो असेल. आमेन. And it's a period of intense suffering and judgment. आणि हा जो 7 वर्षाचा कालावधी आहे, 3.5 वर्षाचे 2 कालावधी आहेत, त्यामध्ये पृथ्वीवरील लोकांना अनेक हाल अपेष्टा आणि दुःख आणि वेदना आणि त्रास आणि अडचणी सहन कराव्या लागतील. आमेन. So many Christians believe that the rapture will happen before the tribulation. आणि अनेक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा किंवा ख्रिस्ती अभ्यासकांचा, तज्ञ लोकांचा असा विश्वास आहे की या पृथ्वीवर संकटाचा 3.5 वर्षाचा आणि 3.5 वर्षाचा महासंकटाचा कालावधी सुरू होण्याच्या अगोदर मंडळी उचलली जाईल किंवा मंडळीचं लोकांतर होईल, रॅप्चर होईल. आमेन. And during the 7 years of tribulation, you have 3.5 years of mild tribulation. आणि 7 वर्षाच्या संकटाच्या काळामध्ये 3.5 वर्षाचा संकटाचा काळ आहे तो कमी त्रासाचा असणार आहे, कमी वेदनेचा असणार आहे. त्याला फक्त संकटाचा काळ असं आम्ही म्हणतो. आमेन.
And some Christians believe that the rapture could happen after 3.5 years of tribulation. आणि काही ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा किंवा काही ख्रिस्ती अभ्यासक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की 3.5 वर्षाचा संकटाचा काळ संपल्यानंतर मिड ट्रिब्युलेशन म्हणजे मध्यावर प्रभू येशूचं आगमन होईल आणि मंडळीचं लोकांतर होईल, असं काही पवित्र शास्त्राच्या अभ्यासकांचं तज्ज्ञांचं मत आहे. आमेन. And some other, they believe that it will be at the end of the 7 years of tribulation. आणि काही पवित्र शास्त्राचे अभ्यासक असं मानतात की 7 वर्षाचा संकटाचा आणि महासंकटाचा कालावधी संपल्यानंतर 7 वर्षाच्या शेवटी मंडळीचं लोकांतर किंवा रॅप्चर होईल. असे वेगवेगळे व्ह्यू किंवा वेगवेगळी मतं पवित्र शास्त्रामध्ये या लोकांतराविषयी पवित्र शास्त्राचे तज्ज्ञ मांडतात आणि सर्व मतांना त्यांच्या त्यांच्या पाठीराखे असणारी वचनं देखील ते उल्लेख करतात वचनाचा. आमेन. So you have 3 positions possible in the evangelical world. आणि मंडळीचं लोकांतर हे 3 प्रकारे होऊ शकतं. 7 वर्षाचा संकटाचा महासंकटाचा काळ सुरू होण्यापूर्वी, 3.5 वर्ष संकटाचा काळ सुरू झाल्यानंतर मध्यभागी, किंवा 7 वर्षाचा काळ संपल्यानंतर शेवटी. आमेन. The first one is the pre-tribulation. The rapture happens before the tribulation. प्री-ट्रिब्युलेशन म्हटलेलं आहे की संकटाच्या काळाच्या आधी मंडळीचं लोकांतर होईल. The second is the mid-tribulation. दुसरं लोक काय म्हणतात की मिड ट्रिब्युलेशन म्हणजे 7 वर्षाच्या संकटाच्या महासंकटाच्या मध्यावर म्हणजे 3.5 वर्षानंतर मंडळीचं लोक उचलली जाईल. आमेन. And the third one is post-tribulation. Pre, mid, post-tribulation. आणि तिसरं अभ्यासकांचं असं मत आहे की 7 वर्षाचा संकटाचा आणि महासंकटाचा कालावधी संपल्यानंतर मंडळीचं लोकांतर किंवा मंडळी उचलली जाईल. आमेन. We have no way of knowing when. आणि मग या तिन्हीपैकी नक्की खरं कुठलं हे आम्हाला सांगता येणार नाही, कारण या 3 मतांना पवित्र शास्त्रातील वचनांचा आधार देण्यात आलेला आहे. आमेन. Because God has not chosen to reveal that to us. आणि देवानं हे स्पष्टपणे पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेलं नाही. But during that tribulation, whether the church is still there, there will be the rise of a world ruler commonly called the Antichrist. पण या संकटाच्या काळामध्ये एक जागतिक नेता, सर्व जगाला मान्य असणारा आणि सर्व जगावर राज्य करणारा अशा एका राजकीय नेत्याचा उदय होईल, ज्याला पवित्र शास्त्र ख्रिस्त विरोधी अँटिख्राइस्ट असं म्हणतं. आमेन. And he is portrayed as the man of lawlessness. There is no law, no moral. आणि त्याला कुठलीही नैतिकता असणार नाही, कुठलेही नियम तो पाळणार नाही आणि सर्व नियम डावलणारा, नियमांची पायमल्ली करणारा असा एक महान नेता जगामधून निर्माण होईल. त्याला ख्रिस्त विरोधी असं पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. And he sets himself up in God's temple. आणि तो स्वतः येरुशलेमेमध्ये यहुदी लोकांनी बांधलेल्या मंदिरामध्ये विराजमान होईल, स्वतः बसेल. And Revelation 13 depicts his global authority and he demands worship. आणि मग सर्व जगावर त्याचं राज्य लोक मान्य करतील आणि लोकांनी देव म्हणून स्वतःचीच उपासना करावी असं हा ख्रिस्त विरोधी लोकांना सांगेल. आमेन. And the evangelical position
is to understand this period to culminate in the visible return of Christ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या सुमारास हा ख्रिस्त विरोधी जगावर राज्य करताना आम्हाला दिसेल असं पवित्र Who will defeat the Antichrist and bring judgment and deliverance. आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आल्यानंतर या ख्रिस्त विरोधाचा तो पराभव करेल, त्याच्याशी युद्ध करून आणि जगामध्ये तो शांतीची आणि न्यायाची स्थापना करेल. आमेन. But there too we have no way of knowing when this will happen. पण या घटना नक्की किती वर्षांनी किंवा कोणत्या वर्षी होईल, पवित्र शास्त्र या संबंधी नक्की माहिती देत नाही. आमेन. And especially in relation to the church. Is the church still there or is the church already with Christ? आणि मग ख्रिस्त विरोधी या जगामध्ये असताना मंडळी जगामध्ये असेल का मंडळी आधीच उचलली जाईल याविषयी देखील खात्री लायक वचन पवित्र शास्त्रामध्ये नाहीत. आमेन. But Christ is coming back a second time. पण Is प्रभू coming येशू a second ख्रिस्त time. दुसऱ्यांदा येणार आहे हे मात्र 100% सत्य आहे. आमेन. And the book of Matthew talks about, the book of Acts talks how he went up to heaven and that he would come down exactly the same way. आणि प्रेषितांचे कृत्य या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो की देवदूतांनी काय सांगितलं की जसा तो जैतून पर्वतावरून स्वर्गात घेतला गेला तसाच तो त्याच ठिकाणी स्वर्गातून पुन्हा पृथ्वीवर अवतरेल. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं जैतून पर्वतावर होईल. जसा जिथून तो वर घेतला गेला तिथंच तो स्वर्गातून पुन्हा खाली पृथ्वीवर येईल. आमेन. So he left physically, he will come back physically. आणि शारीरिक दृष्टिकोनातून प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात घेतला गेला तसाच शरीरानं तो दुसऱ्यांदा पुन्हा या पृथ्वी तलावर येणार आहे. आमेन. He left visibly, he will come back visibly. आणि सर्व लोकांच्या समक्ष, शिष्यांच्या समक्ष ढगामधून तो स्वर्गात घेतला गेला तसाच प्रभू येशूचं दुसरं येणं सर्व लोक पाहतील. पुन्हा ढगामधून तो जैतून पर्वतावर उतरेल. सर्व लोकांना तो दिसेल. He left from the Mount of Olives and he will come back on the Mount of Olives. आणि जैतून पर्वतावरून प्रभूचं स्वर्गारोहण झालं. जैतून पर्वतावरच प्रभू येशू पुन्हा दुसऱ्यांदा अवतरणार आहे. आमेन. And he left in the presence of his disciple and he will come back in the presence of his disciple. आणि येशूच्या शिष्यांच्या समक्ष प्रभू येशूचं स्वर्गारोहण झालं आणि येशू स्वर्गातून पुन्हा पृथ्वीवर येणार, तो देखील शिष्यांच्या समक्षच येणार आहे. Now we don't know if at that point the church will be with him. That's what we don't know. आणि मग मंडळी त्यावेळेला असेल किंवा नाही त्याच्याबरोबर याविषयी आम्हाला खात्री देता येत नाही. आम्हाला माहिती नाही. And Hebrew 9:28 says, so Christ, having been offered once to bear the sins of many, will appear a second time. Hebrew 9:28. आणि इब्रिकरास पत्र याचा 9वा अध्याय 28वा वचन आम्ही वाचतो. इब्रू 9:28 मध्ये त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पीला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. आमेन. So he will come to deliver those who are waiting for him. आणि जे त्याची वाट पाहत आहेत त्यांची सुटका करण्यासाठी, त्यांच्या तारणासाठी तो दुसऱ्यांदा त्यांना दिसेल. आमेन.
And he will defeat evil and establish his reign. आणि सर्व दुष्ट लोकांचा तो पराभव करेल आणि तो त्याचं राज्य पृथ्वीवर स्थापित करेल. आमेन. Now we know that he is coming back, but the time of his return no one knows. आम्हाला माहित आहे, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, खात्री देतं की प्रभू येशू ख्रिस्त नक्की या पृथ्वीतलावर पुन्हा येणार आहे, पण तो नक्की कधी येणार आहे हे आम्हाला सांगण्यात आलेलं नाही. Not even the angels in heaven, nor the Son, but the Father only. आणि देवदूतांना देखील याची माहिती नाही, किंवा देवपुत्राला येशूला देखील त्याची माहिती नाही. येशू काय म्हणाला? पित्याला त्याची माहिती आहे शेवटच्या काळात कधी गोष्टी होणार आहेत. आमेन. Jesus claimed that this knowledge was reserved for his Father only. आणि प्रभू येशूनं काय सांगितलं की या शेवटच्या काळी ज्या घटना घडणार आहेत त्याची माहिती फक्त देव पित्याला आहे, त्याच्याशिवाय कुणालाही त्या माहिती नाहीत. आमेन. If Jesus himself during his earthly ministry didn't know this day and hour, it emphasized the foolishness of person making certain prediction regarding the prophetic timetable. हा, आणि मग प्रभू येशूनं स्वतः तो देवाचा पुत्र असताना हे सांगितलेलं आहे की या घटना कधी घडतात त्याला देखील माहित नाही. तर आजकाल जे अनेक लोक तारखा देतात, मंडळीचं लोकांतर कधी होईल आणि भविष्यवाणी करतात, आणि असे लोक जे आहेत ते जणू काही खोटे संदेष्ट आहेत, खोट्या भविष्यवाणी करतात असं आम्हाला म्हणावं लागेल. God's goal isn't to satisfy our speculation. आणि देव हा आमच्या कल्पना त्याने आमचं समाधान व्हावं यासाठी बांधलेला नाही. But he wants to cultivate in us trust, watchfulness and readiness. पण आम्ही जागृत असावं, आम्ही त्याची वाट पाहावी आणि आम्ही त्याला भेटण्यासाठी तयार असावं अशी त्याची इच्छा आहे. And God wants us to live by faith, not with a calendar. आणि आम्ही तारखेनुसार, कॅलेंडरनुसार या शेवटच्या काळामध्ये जीवन जगू नये, तर आम्ही विश्वासाने जीवन जगावं अशी देवाची इच्छा आहे. आमेन. The uncertainty of the time pushes believer to be always prepared. आणि मग या शेवटच्या काळी विश्वासणाऱ्यांनी सुवेळी अवेळी नेहमीच जागृत असलं पाहिजे, प्रार्थनेमध्ये असलं पाहिजे आणि तयार असलं पाहिजे अशी देवाची इच्छा आहे. आमेन. And Jesus says, stay awake, for you do not know on what day your Lord is coming. आणि प्रभू येशूने स्वतःच ही घोषणा केलेली आहे की प्रभूचा दिवस कधी येणार आहे तुम्हाला माहित नाही, तर तुम्ही जागृत राहा आणि वाट पहा आणि तयार राहा. आमेन. And that's really something we have to be careful. He doesn't say that we cannot watch what's happening. He says, don't put your trust in a calendar. आणि आम्ही त्याची तारखावर वाट पाहू नये, तर आम्ही तयार राहावं, आम्ही प्रार्थनेमध्ये राहावं, आम्ही जागृत राहावं अशी प्रभू परमेश्वराची इच्छा आहे. And then we go to another event that is mentioned also, especially I think in Revelation 20, is the आणि millennium. प्रगटीकरणाच्या 20व्या अध्यायामध्ये दुसऱ्या एका घटनेचा संदर्भ दिलेला आहे, तो आम्ही वाचतो. And there is in Revelation, there is a reign of 1,000 years where Christ will reign and the Satan will be bound. आणि प्रभू येशू ख्रिस्त 1000 वर्ष येरुशलेमेमधून या पृथ्वी तलावर राज्य करेल आणि या 1000 वर्षाच्या कालावधीमध्ये सैतानाला बांधण्यात येईल अशी भविष्यवाणी प्रगटीकरणाच्या 20व्या अध्यायामध्ये आम्हाला वाचाव्यास मिळते. आमेन.
But we don't have any certainty about the time of this period. पण ह्या घटना नक्की कोणत्या वर्षी घडतील याची निश्चित तारीख तिथं देण्यात आलेली नाही. And as with the rapture, in the millennium, even among the evangelical, there are three views. आता लोकांतराच्या संदर्भामध्ये आम्ही 3 मतं पवित्र शास्त्र अभ्यासकांची पाहिली. तसंच या 1000 वर्षाचा जो कालावधी आहे प्रभू येशू राज्य करण्याचा यरुशलेमेमधून, त्याच्या बाबतीत ही वेगवेगळी मतं पवित्र शास्त्राचे अभ्यासक मांडतात. आमेन. So the first one are the pre-millennialist. आणि पहिलं जे आहे ते प्री मिलेनियम आहे, म्हणजे पहिले 1000 वर्षाच्या आधी. And they believe that Christ returns before the millennium. आणि 1000 वर्षाचा कालावधी सुरू होण्याच्या आधी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर परत येईल असा काही लोकांचा विश्वास आहे. आमेन. It means that Christ come back first, then he set up a literal 1000-year kingdom on earth. आणि प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वी तलावर परत येईल आणि 1000 वर्ष तो यरुशलेमेमधून या पृथ्वी तलावर राज्य करेल. त्यावेळेला सैतानाला 1000 वर्षासाठी बांधण्यात येईल. आमेन. And after that 1000 years, the devil is unbound, is released, and there will be the end of the world. आणि मग 1000 वर्षानंतर सैतानाला परत मोकळं सोडण्यात येईल आणि त्यानंतर या पृथ्वीचा शेवट होईल अशी भविष्यवाणी आहे. This is the most common view in evangelical circles. आणि इव्हँजिकल मंडळांमध्ये सर्वसाधारणपणे याच गोष्टीला विश्वासणाऱ्यांची मान्यता आहे. आमेन. You have the tribulation, you have the second coming, you have the millennium, and then you have the final judgment. आणि पहिलं लोकांतर होईल, त्यानंतर संकटाचा काळ, महासंकटाचा काळ, त्यानंतर 1000 वर्षाचं राज्य आणि त्यानंतर न्याय, असा तो क्रम आहे असं बहुतेक विश्वासणारे मानतात. आमेन. Pastor Dongre, do you have a position in your churches? Yeah, mostly there are this one tribulation. The first church will go because many people think that the church will not go with the wrath of either God or either Satan. Before the wrath coming in tribulation and great tribulation, church will go. Church exempt the wrath of God, that 7 bowls and 7 this one. So wrath of God and wrath of Satan, both in a second, the great tribulation. So church will be exempt. So church will not be there. It generally, I heard and I read about that. That is a position of many believers or many scholars. They preach like that. So church will not go with God's wrath and Satan's wrath. Yeah. Okay. Then we have the second position about the millennium, and it's called amillennialism. Amillennia म्हणजे मिलेनियाच्या आधी असं दुसरं काही तज्ञ मानतात. 1000 वर्षाचा कालावधी कधी असेल? So many people believe that there will not be, it's not literal, that 1000 reign is not a literal kingdom or a literal reign. अनेक पवित्र शास्त्राच्या विश्वासणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की 1000 वर्ष म्हणजे नक्की 1000 वर्ष पूर्ण 365 दिवसाचं 1 वर्ष असे 1000 वर्ष असं असणार नाही. 1000 वर्षाचा संपूर्ण The millennium is only symbolic. There's no future earthly reign. आणि मग 1000 वर्ष हे प्रतीकात्मक आहे की प्रभू येशू काही काळ यरुशलेमेमधून राज्य केल, काही काळ सैतानाला बांधण्यात येईल असं काही लोक मानतात. So Christ is already one day is equal to 1000 years, 1000 years one day. So it may be one day is 1000 years. So one day they will be, like many preachers, they preach like that. Yeah. That's Christ is already reigning now from heaven.
आता पुनरुत्थानानंतर, स्वर्गारोहणानंतर पित्याच्या उजव्या हाताला बसून प्रभू येशू ख्रिस्त आता देखील राज्य करत आहे, हे आम्हाला माहिती आहे. आमेन. So the church age, what we live now, is the millennium in a spiritual sense. आणि आत्मिक रीतीनं आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आहोत, देवाच्या राज्यामध्ये आहोत. म्हणजे जणू काय आम्ही आत्मिक या मिलेनियम मध्ये आहोत, असा त्याचा अर्थ घ्यायला हरकत नाही. आमेन. So we have the church age with the symbolic millennium, then we have the return of Christ, and then we have the final judgment. आणि मग मंडळीचं युग आहे, नंतर प्रभू येशू परत येणार, आणि मग आत्मिक रीतीनं हे 1000 वर्षाचा कालावधी, आणि नंतर जगाचा न्याय, असा हा क्रम आहे. आमेन. And then we have the post millennialism. आणि पोस्ट मिलेनिझम याबद्दलही काहींचा विश्वास आहे. And this that Jesus returns after the millennium. आणि 1000 वर्षाच्या कालावधी नंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरागमन होईल, किंवा प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर येईल, असं काही लोकांचा विश्वास आहे. And those people, they believe that the world gradually improved through the preaching of the gospel. आणि हे मानणाऱ्या लोकांचा विश्वास काय आहे, की स्वार्थ जसशी जगभर पसरत जाईल, तसतसं हे जग अधिकाधिक पवित्र बनत जाईल, अधिकाधिक नैतिक बनत जाईल. सर्व जगातील लोक वाईट गोष्टींचा त्याग करतील, आणि मग 1000 वर्षांचा कालावधी संपल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं पृथ्वीवर येणं होईल. And Amen. this leads to a long period of peace and righteousness on earth that they call the millennium. आणि मग लोक सुधारल्यानंतर, त्यांचं परिवर्तन झाल्यानंतर, ते नीतिमान बनल्यानंतर एक मोठा काळ या पृथ्वी तलावर असेल, तो 1000 वर्षाचा काळ, असं हे लोक मानतात. आमेन. And then Christ returns at the end of that period of peace and righteousness. आणि नीतिमत्वाच्या आणि शांतीच्या या 1000 वर्षाच्या कालावधीनंतर प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होईल, असा त्यांचा विश्वास आहे. So you have the church age with the millennium as a golden age, then you have the second coming, and then the final judgment. Those are the three positions. आणि मग आता मंडळीचं युग आहे, त्यानंतर एक नीतिमत्तेचं युग आहे 1000 वर्षाचं, त्यानंतर प्रभू येशू परत येईल, आणि त्यानंतर मग जगाचा न्याय होईल, शेवट होईल, असा हा क्रम आहे. आमेन. But we don't really know. We know that after the end of the world, the judgment is coming. आणि हे सगळ्या गोष्टी नक्की कशा होतील फारशा आम्हाला माहित नाहीत. मात्र आम्हाला एकाच गोष्टीची खात्री आहे, प्रभू येशू ख्रिस्त नक्की दुसऱ्यांदा या पृथ्वी तलावर येणार आहे, आणि जे लोक विश्वासणारे आहेत, नीतिमान आहेत, ते येशूवरील विश्वासाने स्वर्गात जातील, आणि जे अनीतिमान लोक आहेत, येशूवर न विश्वास ठेवणारे, त्यांचा न्याय होऊन ते नरकात जातील, एवढीच आम्हाला खात्रीशीर माहिती आहे. आमेन. And the first one that will be judged are the Christians. आणि पहिल्यांदा कोणाचा न्याय होणार आहे, तर विश्वासणाऱ्यांचा न्याय होणार आहे. And 2 Corinthians 5:10 says that we must all appear before the judgment seat of Christ. आणि 1 कोरिंथी 5:10 मध्ये सांगितलेलं आहे की आम्ही प्रत्येकाने ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभं राहणं हे आम्हाला क्रमप्राप्त आहे. So that each one may receive what is due for what he has done in the body, whether good or bad. आणि मग प्रत्येकाला त्यानं या पृथ्वी तलावर शरीरामध्ये असताना केलेल्या चांगल्या कृत्याबद्दल किंवा वाईट कृत्याबद्दल मोबदला मिळेल किंवा प्रतिफळ मिळेल. आमेन. And when we stand before God, he will take everything that we have done and put it through fires. And what is left will be what we really have made. आणि या जगामध्ये असताना ज्या ज्या गोष्टी आम्ही केल्या, देव त्या सगळ्या गोष्टी अग्नीमध्ये टाकणार, आणि अग्नीमध्ये त्यातील बऱ्याच गोष्टी जळून जातील, आणि ज्या उरतील
त्याच चिरंतन राहतील किंवा टिकणाऱ्या राहतील. आमेन. And we will simply be rewarded for what remains. आणि मग अग्नीतून जे राहील त्यासाठीच मग विश्वासणाऱ्यांना बक्षीस देण्यात येतील. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट असतील, माळा असतील, खडे असतील. आमेन. So 1 Corinthians chapter 3 says to us that we have to be aware of the material we use to build what we are doing for God. आणि मग म्हणून 1 कोरिंथियच्या 10व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही या पृथ्वीवर असताना आमच्या जीवनामध्ये देवाच्या राज्याची कशा प्रकारे बांधणी करत आहोत, काय गोष्टी वापरून आम्ही बांधणी करत आहोत, याकडे आम्ही लक्ष देणं महत्वाचं आहे. आमेन. But this is not the great white throne judgment. आणि हा पांढऱ्या सिंहासनाचा न्याय नाही. आणि बरेच न्याय आहेत. हा विश्वासणाऱ्यांचा न्याय आहे. पांढऱ्या सिंहासनाचा न्याय हा नव्हे. आमेन. And this great white throne judgment is for those who didn't want to have anything to do with God. आणि त्या देवाला न मानणारे लोक आहेत त्यांच्यासाठी हा पांढऱ्या सिंहासनाचा न्याय आहे. आमेन. And all the dead, great and small, are raised and appear before God, all of them. आणि मग जे मेलेले आहेत ते सर्व जिवंत केले जातील आणि देवासमोर पांढऱ्या सिंहासनासमोर उभे केले जातील. And then there are books in heaven, and books were open. आणि स्वर्गामधील पुस्तकं उघडली जातील आणि प्रत्येकाने या पृथ्वीतलावर काय गोष्टी केल्या त्याच्या नोंदी तिथं आहेत त्या पाहिल्या जातील. And there is one book that is called the Book of Life, contain those who are saved through Christ. आणि मग एक जे पुस्तक आहे ज्याला जीवनाचं पुस्तक म्हटलेलं आहे, या जीवनाच्या पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर त्यानं पापी लोकांच्या तारणासाठी केलेल्या बलिदानाचं रक्ताच्या अर्पणावर ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे आणि ज्यांचं तारण झालेलं आहे, ज्यांचा नवीन जन्म झालेला आहे, जे नीतिमान बनलेले आहेत, देवाच्या कुटुंबामध्ये ज्यांचा प्रवेश झालेला आहे, अशा लोकांची नावं त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिण्यात आलेली आहेत. आमेन. And all the books that are called the books of deeds, where everything that any person has committed, he is recorded. आणि प्रत्येक पृथ्वी तलावरील व्यक्तीने ज्या काही गोष्टी या पृथ्वी तलावर केलेल्या आहेत त्या सगळ्याची नोंद त्या पुस्तकामध्ये असेल. And Bible scholars believe that Christian or the church or those who have been gone with Christ will not appear before this white throne. आणि पवित्र शास्त्राचे अभ्यासक म्हणतात की जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत, ज्यांचा नवीन जन्म झालेला आहे, ज्यांचं तारण झालेलं आहे, ते या पांढऱ्या न्यायासनासमोर उभे राहणार नाहीत. Because our sins have been forgiven because of the cross. आणि वधस्तंभाच्या द्वारे, येशूच्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा झालेली आहे. आमचा न्याय प्रभू येशू ख्रिस्ताने आधीच वधस्तंभावर केलेला आहे किंवा भरून दिलेला आहे. आमेन. And those who are there, they can do nothing because everything they have done has been recorded, and now they're going to be sentenced. आणि पांढऱ्या सिंहासनाच्या न्यायासमोर कुणालाही त्या ठिकाणी सबब सांगता येणार नाही, कारण या पृथ्वीतलावर असताना ज्या ज्या गोष्टी त्यांनी केल्या त्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींची नोंद स्वर्गातील ग्रंथामध्ये, पुस्तकामध्ये लिहिलेली असेल. आमेन. And there are two eternal states, there heaven and hell. आता या न्यायानंतर दोनच ठिकाणं आहेत. न्याय झालेले लोक त्या ठिकाणी जाऊ शकतील. आमेन. And there is eternal life for believer. विश्वासणाऱ्यांसाठी सार्वकालिक जीवन आहे. And eternal life is the most powerful promise in all scripture. And it's not just about living forever, it's about living forever with God. आणि सार्वकालिक जीवन हे पवित्र शास्त्रामधील सर्वात मौल्यवान
आणि सर्वात महत्वाचं अभिवचन आहे. आणि सार्वकालिक जीवनामध्ये सदा सर्व काळ जिवंत राहणं एवढंच नव्हे, तर सदा सर्व काळ देवाच्या बरोबर जिवंत राहणं हा त्याचा उद्देश आहे, हा त्याचा अर्थ आहे. आमेन. And that eternal life is a gift from God received in Jesus Christ. आणि हे सार्वकालिक जीवन हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे विश्वासणाऱ्यांना मिळालेले ही एक देणगी आहे, मोफत देणगी आहे. आमेन. And he who has the Son has life. He who does not have the Son does not have life. कारण वचन काय सांगतं? ज्याला पुत्र आहे त्याच्या ठायी जीवन आहे, ज्याला पुत्र नाही त्याच्या ठायी जीवन नाही. आमेन. And John wrote that those things that you may believe in the name of the Son of God, so that you may know that you have eternal life. आणि योहान काय लिहितो त्याच्या शुभवर्तमानामध्ये, की तुम्ही विश्वास ठेवावा आणि तुम्ही ओळखून घ्यावं देवाच्या पुत्राला, यासाठी हे शुभवर्तमान मी लिहिलेलं आहे. आमेन. And then we have the eternal separation for the wicked. आणि मग जे दुष्ट आहेत किंवा जे देवहीन आहेत किंवा ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर विश्वास ठेवला नाही, त्यांना मग एका विशिष्ट स्थळी जावं लागेल. आमेन. And when we read the New Testament, we understand that hell is challenging, but it's not no symbol. आणि नव्या कराराचं वाचन करताना आम्हाला आढळतं की नरक हा खऱ्या अर्थाने हा अस्तित्वात आहे आणि ती काय एक कल्पना नव्हे, तर नरक ज्या ठिकाणी न विझणारा अग्नी आहे, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे किडे आहेत, ज्या ठिकाणी आरडाओरड आहे, दंगा आहे, ज्या ठिकाणी रडणं आहे, आकांत आहे, दात खाणं आहे, अशी एक जागा आहे. आमेन. And the reality of hell help us grasp the justice of God, the seriousness of sin, and the depth of Christ's saving grace. आणि नरकाची वास्तवता आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची तारणदायी कृपा, त्याचं महत्व, देवाच्या न्यायाचं महत्व, देवाच्या प्रीतीचं महत्व हे जाणून देते किंवा हे स्पष्ट करते. Hell is described in scripture as the eternal separation from God's presence. आणि देवाच्या सानिध्यापासून, देवाच्या समक्षतेपासून कायमचं दूर होणं म्हणजे नरकाच्या अग्नीमध्ये जळत राहणं. आमेन. And we know that there is hell and something also called the lake of fire. आणि नरक आहे आणि अग्नीचा डोह देखील आहे. You know, hell, people don't go to hell against their will. आणि लोकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे नरकात टाकण्यात येणार नाही. Hell is a final affirmation of a will that said no to God. आणि देवाला नाही म्हणणं, देवाच्या कृपेला नकार देणं, देवाच्या प्रीतीला नकार देणं, देवानं पाठवलेल्या तारणारावर अविश्वास दाखवणं, याचा शेवट म्हणजे नरक आहे. आमेन. And we have in Revelation 20:14 that death and Hades were thrown into the lake of fire. आणि प्रगटीकरण 20:14 मध्ये सांगितलेलं आहे की शेवटी नरक आणि हेड्स म्हणजे अधोलोक यांना अग्नीच्या ज्वालेमध्ये टाकण्यात येईल. It is the final eternal place of punishment for Satan, for the beast and the false prophet, for the wicked and unbelieving, and for death and Hades. आणि सैतान, खोटा संदेष्टा आणि बीस्ट म्हणजे जे श्वापद आहे, त्यांच्या देवविरोधी कारवायांमुळे त्यांना शेवटी अग्नीच्या नरकामध्ये टाकण्यात येईल. हाच शेवट आहे. आमेन.
And the lake of fire is called the second death. आणि अग्नीचा जो नरक आहे त्याला दुसरं मरण असं पवित्र शास्त्र म्हणतं. आमेन. Which mean eternal separation from God after physical death. आणि याचाच अर्थ शारीरिक मृत्यूनंतर देवापासून सार्वकालिकरित्या विभक्त होणं आणि नरकाच्या अग्नीमध्ये जळत राहणं. It is not annihilation, but ongoing separation from God's presence and life. आणि देवाच्या जीवनापासून, देवाच्या समक्षतेपासून कायमचं दूर होणं हे आहे. हा केवळ काही काळापुरता शिक्षेचा प्रकार नाही आहे. आमेन. And no one can escape the lake of fire. आणि नरकाच्या अग्नीपासून कुणालाही स्वतःची सुटका करून घेता येणार नाही. आमेन. So this is an overview of eschatology. आणि इस्कटॉलॉजी म्हणजे शेवटच्या काळातील घडणाऱ्या घटनांचा क्रम आता आम्ही या अभ्यासक्रमामध्ये आज पाहिलेला आहे. We Amen. can keep those things in our heart, but we cannot understand completely what it's आम्ही all about. या आमच्या अंतःकरणामध्ये त्या स्वीकारतो, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, पण अगदी अचूकपणे त्या सर्व गोष्टी आम्हाला सांगता येणार नाहीत किंवा त्याचं स्पष्टीकरण देखील आम्हाला करता येणार नाही काही काही गोष्टींचं. आमेन. And I think many churches have their own position on many points that I have mentioned today. आणि जगामधल्या निरनिराळ्या मंडळामध्ये निरनिराळ्या या गोष्टींमध्ये वेगवेगळे व्ह्यू आहेत किंवा मतं आहेत की मंडळीचं लोकांतर कधी होणार, संकटाच्या कालावधीनंतर, कालावधीच्या मध्ये किंवा संकटाच्या कालावधीच्या पूर्वी. वेगवेगळी मतं आहेत. पण संकटाचा कालावधी आहे, प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा येणार आहे, मंडळीचं लोकांतर होणार आहे आणि तारण पावलेले लोक स्वर्गात जाणार आहेत, तारण न पावलेले नरकात जाणार आहेत. या गोष्टी मात्र 100% गॅरंटीड सत्य आहेत. म्हणून आम्ही जागृत राहिलं पाहिजे, प्रार्थनेमध्ये राहिलं पाहिजे, प्रभूच्या दुसऱ्या येण्याची वाट पाहिली पाहिजे. आमेन. He told us those things so that we will be ready, we will be watchful, and we will stay away. आणि या शेवटच्या काळातील घटनांची माहिती प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः आम्हाला दिलेली आहे यासाठी की आम्ही जागृत राहावं, आम्ही तयारीत राहावं, आम्ही शेवटपर्यंत विश्वासात राहावं. आमेन. Amen. Thank you, sister. God bless you. That was a good Yes. survey of last. It's just a survey because there's a lot to discuss. Now in Gulf the war is going on, so many believers they are searching about the last things, about wars and Israel and all those on promises and prophecies. That is We a good have thing. no- One thing. Yes, we have no way of knowing, but we can stay watchful and ready. Yeah. Amen. आणि या गोष्टी नक्की कशा घडतील, कोणकोणत्या सालामध्ये, कालामध्ये, तारखेमध्ये घडतील आम्हाला माहित नाही, पण आम्ही जागृत राहणं, प्रार्थनेमध्ये राहणं, तयारीत राहणं आणि विश्वासात राहणं एवढंच आम्हाला शक्य आहे आणि तेवढंच आम्हाला करायचं आहे. आमेन. But we can keep the hope burning because he is coming back. आपण आम्हाला जी गौरवी आशा दिलेली आहे तिला आम्ही धरून राहिलं पाहिजे. येशू नक्की परत येणार आहे आणि आम्हाला घेऊन जाणार आहे. आमेन. Amen. Wonderful. Have a nice weekend. God bless. थँक्यू. Thank you, Pastor Dongre, and have a nice weekend too. थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू. God bless you आणि या too. ठिकाणी आपण आता शेवटच्या काळातील एस्कटॉलॉजीचा अभ्यास संपवत आहोत. पुढच्या वेळी काय दुसरा विषय सुरू होईल. त्याबद्दल सिस्टरांचे आपण आभार मानूया. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्या कुटुंबियासाठी, त्यांच्या सेवेसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी. आणि हा अभ्यास वर्ग आता इथे आपण संपवत आहोत. थँक्यू सर्व विद्यार्थ्यांना. आठवड्यासाठी शुभेच्छा. प्रार्थनेमध्ये राहा, विश्वासामध्ये राहा. थँक्यू. गॉड ब्लेस यू. सी यू नेक्स्ट वीक. Yes. धन्यवाद. Bye-bye. Bye-bye. Thank you.